श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे पाचवी माळ। नवरात्र उत्सव हा चालू आहे आणि सर्वांनाच माहिती आहे की उद्या पाचवा दिवस आहे, पाचवी माळ आहे आणि तसेच उद्या ललिता पंचमी सुद्धा आहे। प्रत्येक महिन्यामध्ये पंचमी येत असते, परंतु नवरात्रीमध्ये आलेल्या पंचमीला म्हणजे या सप्तमीला, अष्टमीला आणि नवमीला अतिशय महत्त्व दिलं जातं। तसेच आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। आता हा उपाय कसा करायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। उद्या तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी केला तर मुलांच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती होईल। मुलांचा हट्टीपणा, तापटपणा हा सुद्धा मुलांचा कमी होऊन जाईल। त्याचप्रमाणे मुलांची प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होईल असा हा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे। ललिता पंचमी ही जी आहे तर ती शारदीय नवरात्रीमधली एक अतिशय महत्त्वाचा दिवस असतो। तर उद्या ललिता पंचमीच्या दिवशी केलेल्या पूजेमुळे आणि केलेल्या उपायांमुळे आपल्याला विद्या, संपत्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त होते। तर पहा, आपले जे मुलं आहेत तर या दोघांसाठी तुम्हाला उपाय करायचा आहे। लहानातले लहान मुलांसाठी ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे। अगदी जे नवबालक असतात म्हणजे जे 2-3 महिन्यापूर्वीच जन्मलेले असतात त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करण्याची गरज नाही। पण जे मुलं शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात आणि एखादी जर ते डिग्री घेत असतील तर अशा या मुलांसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण मुलांना अभ्यास करायला सांगत असतो, पण मुलं जी आहेत तर ते अभ्यास करत नाहीत। मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, शाळेत त्यांना जावंसं वाटत नाही, म्हणजे त्यांना शिक्षण घ्यावंसं वाटत नाही आणि शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना आवड नसते। त्याचप्रमाणे जी मोठी मुलं असतात तर त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं पण त्यांना लवकर नोकरी प्राप्त होत नाही, त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत आणि म्हणून हा उपाय जर आपण या नवरात्रीतल्या पंचमीला जर केला तर त्याचं 100% फळ आपल्या मुलांना भेटत असतं। प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपला मुलगा, आपली मुलगी भरपूर शिकावी आणि खूप मोठे व्हावे, त्यांनी भरपूर पैसे कमवावेत, उच्च पदावरती जाऊन त्यांनी नोकरी करावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं। म्हणूनच आई वडील आपल्या लहान मुला मुलींसाठी, त्याचबरोबर मोठ्या मुला मुलींसाठी खूप मेहनत करत असतात, कष्ट करत असतात, त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी ते त्यांना शिकवत असतात, त्यांना चांगले ज्ञान देत असतात आणि त्यांना चांगलं शिक्षण देत असतात। पण कधी कधी मुलं जी आहेत तर ती काही मोठी झाल्यानंतर ते आपल्या आई वडिलांचं ऐकत नाहीत आणि त्यामुळेच आपण हा उपाय आवर्जून करायचा असतो। तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जे हनी असतं म्हणजे जे मध असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एखादी सोन्याची काडी घ्यायची। तर तुम्हाला अशा पद्धतीने सोन्याची एक काडी घ्यायची आहे। आता तुम्ही ही जी काडी आहे तर ती तुमच्या नाकातली जी आपली नथ असते किंवा त्याला जी काडी असते तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा आपण जे कानामध्ये टॉप्स घालत असतो तर ती तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीची तुम्हाला एक अशी काडी, ज्याला दांडी असते म्हणजे ज्या दागिन्याला दांडी असते अशा पद्धतीची एक सोन्याची काडी तुम्हाला घ्यायची आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे तर ही काडी तुम्हाला त्या मधामध्ये बुडवायची आहे। जी कोणती काडी तुम्ही वापरत असाल तर ती काडी तुम्हाला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने आणि त्यानंतर तुम्हाला ती मधामध्ये बुडवायची आहे। डायरेक्टली तुमच्या कानातनं किंवा नाकातनं काढून ती मधामध्ये बुडवायची नाहीये। जर तुम्ही ती वस्तू वापरत असाल तर सर्वप्रथम तिला पाण्याने तुम्ही स्वच्छ धुवून काढा आणि त्यानंतर तुम्हाला त्याला मधामध्ये बुडवायचं आहे। त्या सोन्याच्या काडीने तुमच्या मुलांच्या जिभेवरती एम काढायचा आहे। एम हा तुम्हाला त्याच्यावरती शब्द त्यांच्या जिभेवरती लिहायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांच्या, मुलींच्या जिभेवरती हा सोन्याच्या काडीने तुम्हाला हा एम हा शब्द लिहायचा आहे। तर तुमच्याकडे जर समजा सोन्याची वस्तू नसेल तर मग काय करायचं तर चांदीची वस्तू तुम्ही घेऊ शकता। चांदीची एखादी वस्तू ज्याला काडी असते तर अशा पद्धतीची वस्तू घेऊन ती तुम्हाला मधामध्ये उडवायची आहे आणि त्या वस्तूने किंवा त्या काडीने तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवरती एम हे अक्षर तुम्हाला काढायचं आहे। सोनं किंवा चांदीची काडी तुम्ही घेऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। आता हा उद्याच्या दिवशी उपाय तुम्ही सकाळी करू शकता, त्याचबरोबर तुम्ही दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। मोठ्या मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जी मुलं तुमच्या शाळेमध्ये जातात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर
सरस्वतीचं जे बीज मंत्र असतं, सरस्वती माता ही ज्ञानाची देवता आहे, विद्येची देवता आहे, शिक्षणाची देवता आहे. त्यामुळे सरस्वती तसेच लक्ष्मी आणि पार्वती देवींपैकी ही एक आहे. आणि पंचमीच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तर खूप लाभदायक ठरतो. त्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये जी पंचमी येत असते तर त्या पंचमीला आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी पण करू शकता. त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये जी पंचमी येत असते तर त्या पंचमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. ज्या वेळेला तुम्ही हा उपाय कराल पंचमीच्या दिवशी तर त्यामुळे तुम्हाला या उपायाचं नक्कीच फळ प्राप्त होईल. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी तुमच्या मुलांकडून सरस्वती मातेची पूजा सुद्धा तुम्ही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल तर तिला तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे, छान फूल वगैरे अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, नैवेद्य सुद्धा तुम्ही गोडाचा एखादा दाखवू शकता. आणि मुलांकडून तुम्ही सरस्वती मातेची पूजा करू शकता, आरती तुम्ही करू शकता. त्याचबरोबर सरस्वती मातेचा जो मंत्र आहे जो आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये सुद्धा आहे, नित्यसेवेच्या पोथीमध्ये तुम्ही मंत्राचा जो विभाग आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता. जर तुमच्याकडे नित्यसेवेची पोथी नसेल तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करा सरस्वती मातेचा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांकडून तुम्ही म्हणून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे. आईने आपल्या मुलांसाठी पूजा आरती सेवा करायची आहे. तुमचे जर मुलं लहान असेल तर हा मंत्र तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्वतः म्हणू शकता. आणि ज्या ठिकाणी तुमची मुलं अभ्यास करतात, म्हणजे ज्या रूममध्ये तुमची मुलं अभ्यास करतात, ज्या टेबलवरती अभ्यास करतात, स्टडी टेबलवरती ते बसून अभ्यास करत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला सरस्वती मातेचा एक फोटो आवर्जून लावायचा आहे. कारण मुलांच्या समोर सरस्वती मातेचा फोटो हा असला पाहिजे. आणि ज्यावेळी मुलं अभ्यास करत असतील तर त्यावेळेला मुलांच्या वाचलेलं सर्व काही लक्षात राहतं, मुलांची बुद्धी तल्लख होते, चालाक होते आणि त्यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होतो आणि शिक्षणामध्ये त्यांची आवड निर्माण होत असते. म्हणूनच नेहमी जिथं मुलं अभ्यास करत असतात तर त्या मुलांच्या रूममध्ये सरस्वती मातेचा, गणपती बाप्पांचा फोटो सुद्धा तुम्हाला लावायचा आहे. बेडरूममध्ये आपण देवाचा फोटो लावू नये असं म्हटलं जातं, पण आपल्या मुलांच्या रूममध्ये जर आपण देवांचे फोटो लावले तर काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने सरस्वती मातेला तुम्हाला उद्याच्या दिवशी तुम्ही तिची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची सुद्धा पूजा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचं आहे. गणपती बाप्पा हे सुद्धा विद्येचे दैवत आहेत, ज्ञान देणारे दैवत आहेत. त्यामुळे आपल्याला उद्या सरस्वती मातेची फोटोची पूजा करायची आहे. आणि हा जो मंत्र तुम्हाला मी सांगितलेला आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे. बरोबर तुमच्या घरामध्ये जर सरस्वती मातेचा फोटो नसेल तर तुम्ही तो उद्याच्या दिवशी खरेदी करू शकता. नवरात्रीमध्ये देवी देवतांचे फोटो खरेदी करण्याला, मूर्ती खरेदी करण्याला खूप महत्त्व असतं आणि ते खूप शुभ असतं आणि तिची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकता. त्याचबरोबर सरस्वती मातेचा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला 108 वेळेला किंवा 21 वेळेला किंवा 11 वेळेला तुमच्या मुलांकडनं म्हणून घ्यायचा आहे. जितक्या वेळेला तुम्हाला म्हणून घेणं शक्य असेल तितक्या वेळेला तुम्हाला तो करून घ्यायचा आहे. जर तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही हा मंत्र स्वतः म्हटला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हा उपाय तुमच्या मुलांसाठी प्रत्येक आईने उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.